नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करियर अकॅडमी ठाणे वेस्ट इथून बोलतो आहे। अमृत प्लाझा बिल्डिंग या ठिकाणी आमचं ऑफिस आहे। गेली 20 वर्षापासून संबोधी करियर अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय उच्च दर्जाचे IAS, IPS, IRS, MPSC राज्यसेवा, MPSC गट ब गट क, स्टाफ सिलेक्शन कमिशन, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट, IBPS, SBI, RBI या माध्यमातून अनेक क्लरिकलपासून तर ऑफिसर्स लेवलपर्यंत अनेक अधिकारी आपण घडवलेले आहेत। 20 वर्षामध्ये 1000पेक्षा जास्त विद्यार्थी हे संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरून उच्च अधिकारी आणि सरकारी कर्मचारी झालेले आहेत। आता आम्ही दरवर्षीप्रमाणे काही सामाजिक उपक्रम राबवत असतो। तर यावर्षी आमचा एक 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 साठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो ऑनलाईन असेल। संबोधी ऑफिसर्स या ॲपवरती आणि क्लासरूममध्ये इथे ठाणा वेस्ट या ठिकाणी, मुंबई ठाणा वेस्ट या ठिकाणी अमृत प्लाझा बिल्डिंग कुंजबिहारी हॉटेलच्या समोर आमचे क्लासरूम आहे। 2nd फ्लोअरला संबोधी करियर अकॅडमी या नावाने आपण गुगलवरती, यूट्यूबवरती सर्च करू शकता। यूट्यूबवरती आमचं संबोधी IAS अकॅडमी हे चॅनल आहे, त्यावरती आपल्याला संबोधी करियर अकॅडमीबद्दल, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल आणि सगळ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळेल। तर मित्र हो, प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये हजारो लाखोच्या संख्येने जे विद्यार्थी आहेत, मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, खानदेश असू द्या, या ठिकाणचे विद्यार्थी मॅक्झिमम फक्त MPSC गट ब आणि गट क ची तयारी करतात। आणि अनेक विद्यार्थ्यांना UPSCची भीती असते मनामध्ये, परंतु अलीकडे MPSC राज्यसेवेचं सिलेबस हे संपूर्ण UPSC लेवलला आलेलं आहे। UPSCचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी तुम्हाला त्या ताकदीचे मेंटर्स, त्या ताकदीचे फॅकल्टीज, शिक्षक जे आहेत तर ते गायडन्स करायला हवे आहेत। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा आणि UPSCमधून मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज यातला फरक माहिती नसतो। अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना जी नेक्स्ट लेवलची जी एक्झामिनेशन आहे, मुख्य परीक्षा MPSCची, त्याच्याबद्दल भरपूर कन्फ्युजन आहे, मार्गदर्शनाचा अभाव आहे। तर आम्ही आमच्या या सेशन्समध्ये जवळपास 3 दिवसांचे आमचे सेशन हे कवर करतील स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सगळ्या एक्झाम्स, ज्या 10वीच्या बेसिसवरती विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी असतात। 10 ते 12 हजार वॅकन्सीज निघतात, ओके। आणि कमीत कमी याचा 30,000पर्यंत याची सॅलरी असते। 19,500 ते 65,000 याचा पे स्केल आहे। 12वीच्या बेसिसवरती साधारणतः 25,000 ते 81,000 याचं पे स्केल आहे। याच्या पण जवळपास हजारो वॅकन्सीज असतात। 2022मध्ये CGL ऑफिसर लेवलच्या 36,000 वॅकन्सीज होत्या। 2024मध्ये जवळपास त्या 20-21,000 वॅकन्सीज होत्या। आणि या तीनही एक्झामचं आणि एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची एक एक्झाम असते, त्याचं शेड्यूल म्हणजे डिक्लेअर झालेलं आहे। जून ते नोव्हेंबर 2025मध्ये या सगळ्या 10वी, 12वी, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरच्या एक्झामचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या एक्झामिनेशन्स माहिती नसतात, त्याच्यामुळे आमचं स्टाफ सिलेक्शन कमिशन तसंच बँकिंगच्यासाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी बहुतांश तयारी करताना दिसत नाही, ओके। तर IBPS, SBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीज, RRB रेल्वेज, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, या ज्या सगळ्या एक्झाम्स आहे याच्यासाठी आमचं 3 दिवसांचं एक वेगळं शेड्यूल असेल, जे साधारणतः सकाळी 7:30 ते सकाळी 10 AM अगदी सिन्सिअर विद्यार्थ्यांसाठी असेल। ऑनलाईन संबोधी ऑफिसर्स ॲपवरती आणि क्लासरूममध्ये, इथे क्लासरूममध्ये महाराष्ट्रातून, संपूर्ण भारतातून विद्यार्थी जॉईन करू शकतात। हे जे आहे हे सेशन संपूर्ण इंग्लिशमधून असतील। जर हिंदी विद्यार्थी नसतील, हिंदी भाषिक, तर मोस्टली हिंदी म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये आम्ही समजून सांगू शकतो या सगळ्या गोष्टी। तसंच UPSC आणि MPSC राज्यसेवा या दिवसांसाठी, यांच्यासाठी आमचं 5 दिवसांचं सेशन असेल। 5 दिवसांचं सेशन 7 ते 12 तारखेच्या दरम्यान, आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुपारी साधारणतः सकाळी 10:30 ते 12:30 असा त्याचा टायमिंग असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुमच्यापर्यंत पोस्ट येईल। ती पोस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हायरल करा। आमचं जे काही एक मिनिमम एनरोलमेंट रजिस्ट्रेशन चार्जेस असतात, मिनिमम ₹50 वगैरे, तर ते तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्याचं स्क्रीनशॉट्स वगैरे आमच्या नंबर्सवरती पाठवू शकता। 8108016455 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, 8108016455, आणि ऑफिसच्या इन्क्वायरीसाठी 8097076670। सोबतच नवीन वर्षामध्ये चांगली सुरुवात करा। नवीन बॅचेस आमच्या क्लासरूम आणि ऑनलाईन मोडमध्ये सुरू होत आहेत। UPSCसाठी, MPSCसाठी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, अनेक याची इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना नसते।
ही इन्फॉर्मेशन प्रॉपर घ्या. 3-3, 4-4 वर्ष आपले स्पर्धा परीक्षांसाठी वाया न घालवता जर आपण योग्य मार्गदर्शनात जर प्रिपरेशन केली तर आमच्या संबोधी करिअर अकॅडमीचा गेल्या अनेक वर्षातला रेकॉर्ड आहे की मुंबईसारख्या ठिकाणी पहिल्या अटेम्पमध्ये आम्ही आमचा विद्यार्थी डॉक्टर प्रवीण मुंडेला IPS घडवलं. पहिल्या अटेम्पमध्ये जय वाघमारे जो आता सध्या जॉईंट कमिशनर आहे JNPTला, त्याला IRS घडवलं. सेकंड अटेम्पमध्ये आमचा विद्यार्थी डॉक्टर रामदास भिसे जो पुणे रेल्वे डिव्हिजनला इंडियन रेल्वे पर्सनल ट्रॅफिक सर्व्हिसेसमध्ये आहे, तो IRTS झाला. आणि असे अनेक विद्यार्थी आहेत. रिसेंटली आमची वृषाली कांबळे नावाची विद्यार्थिनी IAS झाली 23-24व्या वर्षी. ओके, तर खूप सारे असे रिझल्ट्स आहेत, तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये तुमचं नाव असू शकतं. सो विदाऊट फेल्युअर हे सेशन्स अटेंड करा, कंपल्सरी अटेंड करा आणि या सेशनचा लाभ घेऊन एक क्लॅरिटी आल्यानंतरच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये उतरा. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2025-26मध्ये तुमचे रिझल्ट्स यावे या दृष्टिकोनातून तयारीला लागा. मेहनत घ्यावी लागेल, परंतु मेहनत घेत असताना स्ट्रॅटेजी आणि प्रोफेशनल ॲप्रोच समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी हा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना जे ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्यापर्यंत व्हायरल करावा. थँक्यू व्हेरी मच.